धंदा करते ना ती बाई RTGS काढून बँकेतून पैसे देत नसते कधी. तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती असेलच. मग मला जेव्हा माझ्यावर असे आरोप केले जात आहेत आणि मलाच नाही आहे, हे माझ्यासारख्या कितीतरी महिलांना केलेले आहेत, पण मी सुदैवानं मी त्याला जो दिलेला पैसा आहे तो डायरेक्ट बँकेतून दिलेला आहे. त्यामुळं तो माझ्यावर ॲलिगेशन करूच शकत नाही. इतर महिलांनी मात्र पैसे बिचाऱ्यांनी कॅशमध्ये दिलेत. आपल्या नवऱ्यांना न सांगता, आपल्या घरातल्या लोकांना न सांगता काही महिलांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त झालेत. आता मला सगळ्यांचे फोन येत आहेत की मॅडम आमचं पण असं आहे, पण आम्हाला बोलताच येईना, काय करायचं. मी अशा सगळ्या माझ्या माता भगिनींना आवाहन केलेलं आहे, ज्यांनाही सुहास कदमनं फसवलंय त्यांनी पुढं यावं आणि आपली तक्रार दाखल करावी तिथं. आणि उमेश पाटलांबद्दल मी आता एवढंच म्हणेन की आदरणीय दादा, मला एवढं सांगावंसं वाटतं की एखाद्या महिलेला समोर उभा करून राजकारण करू नका. जे तुम्ही स्वतः केलेलं आहे, अणगरमध्ये बसून तुम्ही अणगरचं जे राजकारण आहे ना, थिटेबाईसारख्या बाईला समोर आणून तुम्ही राजकारण केलं, तसं माझ्याशी करू नका. आणि मी कुणाच्या हातचं भावलं बिलकुल नाही आहे. त्यांनी प्रशासनाबद्दल पण बोललेले आहेत की प्रशासनानं, पोलीस डिपार्टमेंटनं हिला हाताशी धरलंय. आणि माझ्या मोबाईलमध्ये जेव्हा मी 1 तारखेला तुम्हा सगळ्यांना बाईट दिली होती माझी, तेव्हा त्यांचा मला संध्याकाळी लगेच फोन आला. मला ह्या फोनची अपेक्षा होती की मला कुणाचा नाही, फक्त उमेश पाटलांचा फोन येणार, कारण उमेश पाटलांचा कार्यकर्ता हा सुहास कदम आहे. सुहास कदमच्या आंदोलनाबद्दल लोकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा हेच ऐकलं जातं, सुहास कदम हा उमेश पाटलांचा वसूलदार आहे, दलाल आहे. हे सगळं करणारा सुहास कदम आहे. मग नेता आहे, उठून तर येणारच. कुठलाही नेता आलेला नाही, पण उमेश पाटील मात्र नक्की इथं उपस्थित झालेले आहेत काल. आणि मला त्यांचा धमकीवाजा फोन आलेला आहे 1 तारखेच्या संध्याकाळी. आणि त्या फोनमध्ये ते म्हणतायत मला की तुला हे सगळं करायला कोण लावतंय? संतोष पवार आणि कल्याण शेट्टी हे तुझ्या पाठीमागं आहेत आणि त्यांचं ऐकून तू करतेस. मी म्हटलं मला कुणी करायला लावलेलं नाही. माझा जीव जळतोय, माझं घर जळालंय, म्हणून मी आलेली आहे इथं. आणि माझ्यासारख्या इतर महिलांची इथं फसवणूक होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि उमेश पाटलांना मी जाता जाता एवढंच सांगेन, त्यांना माझा एक निरोप असेल त्यांच्यासाठी, की त्यांनी एका महिलेला काल प्रेसमध्ये नको त्या विषयावर त्यांनी बदनामी केलेली आहे. आणि एखादी महिला जर ठरवते ना एखाद्या पुरुषाला बदनाम करायचं, तर ती त्याचं सगळंच बाहेर काढू शकते. सगळं त्यांचे कच्चे चिट्टे सगळे माझ्याकडे आहेत. सेकंड टाइम त्यांनी सायरा शेखचं नाव घेऊन प्रेसवाल्यांसमोर जर, माझ्या माध्यमांसमोर जर काही बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तर उमेश पाटलांचं मी सगळं वाभाडं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.